आणि आपण भरपूर ठिकाणी बघले जे स्टॅच्यू राहतात कायम उन्हात आणि एकच कलर. इथे कलंगूट बीचवरती आहेत महेश बाबू. तर म्हणजे रात्रीचे आता वाजले साधारण 2:30 वाजायला आलेत आणि आम्ही आत्ता उभो आहोत स्टॉपवरती. चांदणं बघा काय पडलं इथे. तर नमस्कार रामराम मंडळीचा. तर आजच्या दिवसाला सुरुवात काय, रात्रीचे वाजले साधारण 3 आणि आता आम्ही सगळे निघालो आहे फिरायला. कारण कामाच्या वेळेतून थोडासा वेळ तर फिरायला काढायलाच पाहिजे. आता हे करबुडा फाट्यावरती आणि निघालो आहे आम्ही गोव्याच्या दिशेनं. तर बघूया गोव्यामध्ये काय काय धमाल करता येते. सोबत सगळी मंडळी आता नारळ वगैरे देणार आणि नंतर प्रवासाला सुरुवात करणार. तर ही आहे मंडळी आपली सगळी गँग. हे बघा साधारण 9 जण आहोत आणि 2 गाड्या घेऊन तर निघालेलो आहे. आता प्रवास चांगला होण्यासाठी ओ माय गॉड मस्तपैकी नारळ श्रीफळ दिलेलं आहे आणि आता चला प्रवासाला सुरुवात करूया. फायनली आत्ता गोव्यात पोचलो आहे पहिल्या पॉईंटजवळ आणि आत्ता नाश्त्यासाठी बसलो आहे. आता नाश्त्यामध्ये मस्तपैकी सगळ्यांनी मागवलेला आहे मसाला डोसा आणि आमचा अजून यायचा आहे उत्तप्पा. भूक तर जोरात लागले आहे, अजून भरपूर पॉईंट कवर करायचे आहे. रात्री लवकर निघालो त्याच्यामुळे लवकर पोचलो आहे. आता टेस्ट कशी आहे डोश्याची गोव्यातल्या? अशी म्हणजे छान आहे. अशी अशी म्हणजे कशी? ओ अशी बाहेर आलोय मंदिराच्या इथे. आतमध्ये एंट्री करून बघूया कशा प्रकारे काय ते. आता इथे फुलवाले आहेत. मंगेशी टेम्पल म्हणजे शंकरांचं मंदिर. आणि काकींजवळ मस्तपैकी आता देवासाठी एक फूल. हे बघा हे फूल आपल्याकडे भेटतं. हे खाली शिंदेवाडी दो शिंदे. हे बघा तुमच्याकडचं पण. हे बघा 20 रुपये आणि 70 रुपये. आता मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि जे काय दृश्य दिसतंय ना खरंच जबरदस्त मंदिर आहे. आणि बघा इकडे सजवलेला आहे बहुतेक रथ आहे आणि सजवण्याची पद्धत बघा लांबून तर खतरनाक दिसत होता. आणि हे समोर आहे मंगेश टेम्पल आणि साईडचा हा दीपस्तंभ असणार बहुतेक. काय दिसतोय खतरनाक मंदिर आहे खरंच. कधी गोव्यात आलात ना तर इथे नक्की भेट द्या. मस्त दर्शन झालं कारण गर्दी नव्हती त्याच्यामुळे सकाळी लवकर आल्याचा फायदासुद्धा झाला. याच्यानंतर किती गर्दीवर काय सांगू शकत नाही, परंतु आमचं दर्शन मात्र लगेच झालं मोजक्या 5 मिनिटात. आता सगळ्यांचं थोडंसं फोटोशूट चालू आहे बघा इकडे. आता दर्शन तर झालं. आता वेळ होती मंदिराच्या भोवती एक फुटला फेरी मारूया. आणि मंदिराच्या साईडचा परिसर पण अतिशय सुंदर आहे. आता इथे पण एक छोटंसं मंदिर आहे, तिथे पण दर्शन घेऊया. आता दर्शन वगैरे झालं आहे आणि आत्ता वेळ होती खरेदीची. कशा काजू होत्या किलो? आता आलो आहे ओल्ड गोवामध्ये चर्चमध्ये आणि पाठीमागे बघताय हे बघा इकडे काय माहिती आहे का, बारूद बनाने के लिए चक्की के पत्थर. म्हणजे हे बघा जसं जातलं असतं त्या पद्धतीने आहेत. आपली मंडई तर इकडे गेले. हे बघा इकडे आहे चर्च. आता सकाळी आलो आहे त्याच्यामुळे इकडचं जे इकडे पार्किंग केलं आणि समोर आहे ते मोठं चर्च आहे याच्यापेक्षा. आणि तिथे ते साधारण 11 वाजता ओपन होतं लक्षात ठेवा. कधी आला तर इकडे 11च्या दरम्यान या. आता इकडे बघूया कशा प्रकारे हे बघा तर ना. आणि आता आलो आहे आम्ही पुरातत्व संग्रहालय वेल्हा आणि समोर बघा तोफे आहेत आणि इकडे संदेश म्हणतोय बंदुकीतनं गोळ्या जातील. काय आता बघूया आतमध्ये कशा प्रकारे. तिकीट काउंटर आहे की फ्री आहे का माहीत नाही. हो काय तिकीट आहे? हां आता आलेला तर फिरायचंच आपल्याला. तिकीट काउंटर हे बघा आतमध्ये आणि तिकीट आहे मंडळी फक्त 10 रुपये. आणि म्हणजे आत्ता आतमध्ये आलो आहे दुसऱ्या एंडला आणि इकडचं हे जे कोरीव काम बघा ना कसलं खतरनाक दिसतंय. आता आलो आहे बेसिलिका ऑफ बॉम जेसस या चर्चमध्ये. हे ओल्ड गोवाचं फेमस चर्च आहे आणि बघा पूर्णपणे जे
बिल्डिंग आहे, जे चर्च आहे पूर्ण माझ्या मते किती वर्ष जुनं असेल. जांभ्या दगडाचं आहे, तिथलं सिमेंट वगैरे पडलं, परंतु एकदम भक्क. आतमध्ये तर अजून जायचंच आहे. आता मस्तपैकी चर्च बघून तर आलो आहे. साधारण 11:30 पावणे 12 वाजले. मस्तपैकी आईस्क्रीम घेतलं आहे आणि पाठचा नजारा बघा जबरदस्त आणि गर्दी पण जोरात आहे. आता निघालो आहे आम्ही दोनापोला बीचला. तर फायनली आत्ता पोचलो आम्ही दोनापोला बीचला. जातो, गाडी वगैरे पार्किंग केलं आहे. आता सगळे बीचवरती निघालो. बघूया कशा प्रकारे दोनापोलाचा बीच आहे. बहुतेक सिंघम पिक्चरची जी शूटिंग झाली, जो अजय देवगण जो लाईटचा खांब असा हलून हलून बाहेर काढतो, उकडतो, बहुतेक तोच पॉईंट असणार. कारण मागच्या वेळेला आलो होतो पण लक्षात नाही. आता जाऊन बघूया. तर आता खाली आलो आहे दोनापोला बीचच्या इथे आणि तो समोर पॉईंट दिसतो ना, जबरदस्त पॉईंट दिसतो. परंतु वरती जाण्यासाठी आहे 50 रुपये तिकीट. परंतु पॉईंट तर भारीच आहे. तर बघूया काय डिसिजन होतं आहे. मस्त आहे हा पॉईंट बघा ना, वरती खतरनाक आहे. बघा इकडे जेटी आहे आणि जे सिंघमची शूटिंग झाली आहे, ही जी लाईन दिसते ना, इथेच झाली होती. त्या पॉईंटवरती जाणारच आज. आता बघा आलोय पुढे पॉईंटवरती, तिकीट वगैरे काढलंय. पॉईंट बघा एकदम जबरदस्त, गर्दी पण तशीच आहे. 50 रुपये तिकीट आहे पण फुल पैसा वसूल आहे. आणि हा बघा म्हणजे वरून दिसणारा जो मगाशी तुम्हाला पॉईंट दाखवला खालच्या साईडून, तोच आहे हा बघा बॅक साईडला. तर नाक दुपारचं जेवण झालं म्हणजे मस्तपैकी मच्छी थाली, सुरमई थाली दाबून खाली सगळ्यांनी. जेवण पण मस्त होतं. परंतु आपल्या कोकणात जे भेटतं जेवणामध्ये, एकतर चपाती भेटत नाही, नुसता भात भेटतो. आणि मच्छी थालीमध्ये व्हेज थाली मिक्स, त्याच्यामध्ये भाजी पण होती, लोणचं आणि कोबी. तर अशा प्रकारे गोव्यातलं जेवण होतं आमचं. आत्ता आलो आहे मिरामार बीचवरती. सेम टू सेम बघायला गेलं तर जसं आपला भाटियाचा बीच आहे, सेम टू सेम तसाच बीच आहे. आता इथून जायचं आम्हाला पुढे कलंगूट बीचला. थोडीशी बघूया काय करतायत ते आणि निघूया नंतर पुढच्या कलंगूटला. आणि तुम्ही गोव्यात आलात आणि कसिनोची बोर्ड बघितली नाही तर काय उपयोगी. बघा इकडे आहे डॉल्फिनच्या आकाराची आहे आणि या साईडला बघा बिग डॅडी, ही जबरदस्त मोठी दिसते आणि एकदम लक्झरियस दिसते. आणि इकडे पण जबरदस्त मोठी आहे आणि त्या साईडला सुद्धा आहे. बहुतेक यांची फी पण तेवढीच असणार, कारण कसिनोमध्ये जायचं म्हणजे काही साध्या सुध्या माणसाचं काम नाही आहे. आलो आहेत आम्ही कलंगूट बीचवरती. आणि कलंगूट बीच हा गोव्यातला एक फेमस बीच आहे. आणि पार्किंगची मात्र बेकार अवस्था आहे. एका पार्किंगसाठी 200 रुपये गेले आमचे, 2 गाड्यांचे 400 रुपये. आता बघूया काय इकडे बीचवरती एन्जॉय करता येते काय. दोन्ही साईडला तर जेवढे आपल्याकडे मेडिकल नाही तेवढी इकडे दारूची दुकानं आहे. आणि आपण भरपूर ठिकाणी बघले जे स्टॅच्यू राहतात कायम उन्हात आणि एकच कलर. इथे कलंगूट बीचवरती आहेत महेश बाबू. लहान मुलांना चॉकलेटसुद्धा देतात आणि चांगल्या प्रकारे कलाकारी, चांगल्या प्रकारे आर्ट आहे त्यांच्याकडे. कलंगूट बीच भयानक गर्दी दिसते. आपल्या गणपतीला एवढी गर्दी वाटत नाही आहे, पण ह्या साईडला भरपूर आहे. इकडे सगळी सोय आहे, सोय. आपल्याकडे सोय बोलतात, इकडे पण काय जबरदस्त सोय आहे इकडे. कारण इकडची सोय आहे ती स्वस्त आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक इकडे येतात. परंतु आम्ही त्याच्यासाठी नाही आलो, आम्ही फिरायला आलो, एन्जॉय करायला आलो. इकडे बघा बॅक साईडला बघा, बॅक साईडला बघा जबरदस्त गर्दी. आणि सगळी मंडळी आपली कलंगूट बीच पूर्णपणे फिरून झाला, एन्जॉय करून झाला. आता निघालो बागा बीचला. आणि बागा बीच आणि कलंगूट बीच बाय रोड गेलं तर 3 किलोमीटर आहे, परंतु डायरेक्ट आम्ही जातो समुद्रावरतूनच चालत. त्या साईडला आहे, साधारण 10 मिनटं वॉकिंग आहे. आणि इकडे चालू आहे सनसेट आणि जबरदस्त असा गोवा एन्जॉय करून झाला आहे. आणि आता संध्याकाळी आम्ही निघणार आहे इथून वेंगुर्ल्याला. उद्याच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आपला निवती बीच आणि तिथल्या ॲक्टिव्हिटी. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपणार आहे. जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सर्वांनी सबस्क्राईब करा. आता संध्याकाळ होत आलं आहे आणि सगळ्या बीचवरच्या ज्या आहे बघा त्या साईडला सगळ्या ज्या लाईट्स आहेत त्या आता ऑन होतील आणि त्याच्यानंतरची वाईब्स असणार आहे ती खतरनाक असणार आहे. थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला.